नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. मोदी सरकारचा दुसरा शपथविधी पार पडण्याच्या काही तास आधीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भेट घेतली आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकच चर्चा सुरू झाली, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार का. काँग्रेस राष्ट्रवादीने निवडणुकीमध्ये झालेल्या दारुण पराभवातून सावरण्यासाठी हालचाली सुरू केल्या हे नक्की. पण 1999 मध्ये राष्ट्रवादी स्थापन झाल्यापासून पवार काँग्रेसमध्ये जाणार का, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. राजकारणातला हा जाणता राजा, राजकीय हवेची दिशा ओळखणारे शरद पवार नेमकी काय पावलं उचलतात याची उत्सुकता साहजिकच सगळ्यांना आहे. आणि त्यातच आठवडाभरात शरद पवारांनी राहुल गांधींची घेतलेली दुसऱ्यांदा भेट, या भेटीनंतरची त्यांची सूचक वक्तव्य, त्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण. त्यामुळे यापुढे देशाचं राजकारण नेमकं कोणत्या वळणावर जाणार आहे? देशाला विरोधी पक्षनेता मिळणार आहे का? काँग्रेस राष्ट्रवादी विलिनीकरण खरोखर शक्य आहे का? आणि असेल तर ते कोणाच्या जास्त फायद्याचं आहे? असे अनेक प्रश्न आहेत ज्याचं उत्तर आपल्याला शोधायचा प्रयत्न आपण या चर्चेमधून करणार आहोत. आणि या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत मुंबईहून राजकीय विश्लेषक प्रताप आसबे आपल्यासोबत आहेत, अभय देशपांडे सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक हे या चर्चेत सहभागी होतील आणि दिल्लीहून ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी आपली मतं मांडणार आहेत. मी सुरुवातीला जाईन आसबे सरांकडे. आसबे सर, विलिनीकरण होईल न होईल किंवा याच्या प्रश्नांना दोन्ही राजकीय पक्षांमधून कोणीही थेट उत्तर देत नाहीये. मात्र असाच जर विलिनीकरणाचा विचार करायचा झाला तर हे कोणाच्या जास्त फायद्याचं आहे? ज्यांच्याकडे सध्या नेतृत्व कोण हा प्रश्न आहे, अशा काँग्रेससाठी हे फायद्याचं असेल की ज्यांना यापुढे भविष्य निर्धोक कदाचित होऊ शकतं, यामुळे अशा शरद पवारांसाठी हे फायद्याचं असेल असं विलिनीकरण? मला असं वाटतं की कुणाचा फायदा आणि कुणाचं नुकसान या परिभाषेमध्ये काही बोलण्याची गरज नाही. याचं कारण असं की ह्या एका भेटीमुळं अनेक तर्कवितर्क लढवले गेलेले आहेत. मला असं वाटतं याच्यामध्ये की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक दारुण पराभव झालेला आहे, तो दोन्ही पक्षांचा आहे. हो. आणि अशा वेळेला या पराभवाला सामोरं जाताना ज्या वेळेला काय नेमकं आपलं चुकलं, कुठं आपण कमी पडलो, अशी पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा होत असते. आणि त्याच पार्श्वभूमीवर जेव्हा राहुल गांधींनी सांगितलं की बाबा मी पक्षाचं नेतृत्व आता करणार नाही, आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला मोदींच्या शपथविधीच्या निमित्ताने पवारसाहेब तिथे गेले आणि साहजिकच त्यावेळेला त्यांची भेट झाली आहे, भेटीमध्ये काही चर्चा झाली. आता याचा अर्थ असा नव्हे की लगेचच कोणीतरी विलिनीकरणाची चर्चा करायला सुरुवात केलेली आहे असं समजण्याचं कारण नाही. याचं कारण असं की एखाद्या पक्षाची मधली फूट किंवा एखाद्या पक्षाचं विलिनीकरण, या दोन्ही गोष्टी ह्या अशा चटकन होणाऱ्या गोष्टी नसतात. त्यांना बराच अवधी लागतो, बऱ्याच काळाचं संचित असायला लागतं, बऱ्याच प्रयत्न करायला लागतात. कारण ह्याच्यामध्ये अनेक प्रश्न असतात. म्हणजे आपल्याला जे वाटतं की राजकीय पक्ष म्हणजे आपण जे छोटेचे ठोकताळे जे काही काढतो आपण की याच्यासाठीच भेटले, म्हणजे काय की आता विरोधी पक्षनेते पदाचा प्रश्न आहे आणि तो यातून मार्गी लागेल म्हणून हे एकत्र येणार आहेत, हा अगदी त्याचं सुलभीकरण झालं, प्रश्नाचं सुलभीकरण झालं. आणि इतक्या राजकीय प्रश्न इतक्या सहजरित्या सुटणारे नसतात. आणि मला असं वाटतं की एवढ्या छोट्याशा गोष्टीचे म्हणजे राज्यसभेचं लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद किंवा राज्यसभेचं ते मिळवण्यासाठी म्हणून कोणीतरी अशा पद्धतीचे दोन पक्ष एकत्र येतील असं समजण्याचं काही कारण नाही. एकत्र यायचे असतील तर ते येतील केव्हाही तरी, परंतु इतक्या घाईघाईने ते एकत्र येतील असं मला वाटत नाही. बरं, आसबे सर आहेत, देशपांडे सर आहेत आपल्यासोबत. देशपांडे सर, जसं आता आसबे सर म्हणाले की इतक्या घाईघाईने कुठचाही निर्णय होणार नाही, मात्र राहुल गांधींची मोदींच्या शपथविधीच्या दिवशी राहुल गांधींची भेट घेऊन शरद पवार जेव्हा बाहेर आले त्यावेळेला त्यांनी एक वक्तव्य केलेलं होतं की त्यांच्याकडे कदाचित म्हणजे काँग्रेसच्या गोटात कदाचित नेतृत्व नसावं म्हणून कदाचित हे चर्चा वगैरे त्यांना हे अपेक्षित आहे, असं एक सूचक वक्तव्य त्यांनी केलेलं होतं. याचा अर्थ असा मानायचा का की लगेचच दिसलं नाही तरी कदाचित या विलिनीकरणाच्या दिशेने चर्चा सुरू झालेल्या असतील या राजकीय गोटात? विलिनीकरणाचा जे कुजबूज असते ती राजकीय वर्तुळात बऱ्याच दिवसापासून सुरू आहे, परंतु त्याला कुठलाही आधार नाही. आणि केवळ त्या दोन नेत्यांची भेट झाली याच्यावरून असे तर्क बांधणे थोडंसं घाईचं होईल. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की आता या निवडणुकीमध्ये जे संख्याबळ पुढे आलेलं आहे त्या संख्याबळानुसार पुन्हा एकदा काँग्रेसला लोकसभेत विरोधी पक्ष नेते पदाचा दर्जा मिळणार नाही.
हे स्पष्ट झालेलं आहे. मग या पुढच्या काळामध्ये किंवा एवढं मोठं बहुमत ज्यावेळेस एनडीएला मिळालंय अशा काळामध्ये युपीए मधल्या घटक पक्षांची एक मजबूत बैठक आघाडी करावी, त्यांचं फ्लोअर मॅनेजमेंट व्यवस्थित असावं, यासाठी युपीएचं लिडरशिप कोणाकडे असावी, तर ती नॉन काँग्रेस पक्षाकडे ठेवली तर ते आणखी संघटित होईल का, अशा दृष्टीने काही चाचपणी झाली आणि आपण ऐकलं की सोनिया गांधी यांचं नाव युपीए साठी निश्चित झालेलं आहे. दुसरा प्रश्न होता की राज्यसभेचं विरोधी पक्षनेते पद शरद पवार यांना द्यायला तयार आहे अशा जेव्हा बातम्या बाहेर आल्या आणि त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शरद पवार म्हणाले होते की काँग्रेसकडे सक्षम नेत्यांची कमी दिसते का, म्हणजे त्याचा विलनीकरणाशी संबंध जोडणं थोडंसं घाईचं ठरेल. दुसरा प्रश्न असा आहे की विलनीकरण म्हणजे पक्षातली राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती किंवा काँग्रेसमधली फूट ही केवळ सत्तेच्या राजकारणासाठी नाही झालेली, तर ते मानसन्मानाचा कलगीतुरा होता आणि त्याच्यातून हा नवीन पक्ष निर्माण झालेला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रामध्ये काँग्रेसपेक्षा जास्त मजबूत होण्याचे प्रयत्न सातत्याने करतोय. एकदा ते यशस्वी झाले होते, परंतु पुढच्या काळामध्ये त्यांना एकत्रित राजकारण करताना काही तडजोडी कराव्या लागल्या आणि त्यातून तो पक्ष वाढला नाही. आता विलनीकरणाची शक्यता किती आहे, तर मला वाटतं या चर्चेच्या आधीची बातमी आपण दाखवत होता त्या बातमीतच याचं उत्तर आहे की राष्ट्रवादी काँग्रेस जास्त जागांवर दावा सांगतोय. जेव्हा जास्त जागांवर दावा सांगण्याचा अर्थच असा आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही काँग्रेसपेक्षा जास्त प्रबळ झालो आहोत आणि काँग्रेसचा 1 खासदार आहे, आमचे 5 आहेत. 2009 साली ज्याचा उल्लेख आपण मगाशीच्या बातमीत केला त्यावेळेस 170 जागा काँग्रेसने लढवल्या होत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 113 जागा होत्या. मागच्या वेळेस ज्यावेळेस आघाडी होऊ शकली नाही तेव्हाही समसमान जागांचाच आग्रह होता राष्ट्रवादीकडून. आता तर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद एकीकडे वाढली की नाही हा त्याच्यावर चर्चा होऊ शकेल, पण काँग्रेसची ताकद महाराष्ट्रातली कमी झाली आणि काँग्रेसच्या म्हणजे संख्येच्या बळात विचार करायचा तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार काँग्रेसपेक्षा 5 पट आहेत. मग ते 5 का असेना. त्यामुळे स्वाभाविकच पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून महाराष्ट्रातल्या सत्तेचा किंवा जागा वाटपात वरचा आम्ही थोरले भाऊ हा आग्रह असेल आणि हा आग्रह धरणारा पक्ष त्या पक्षामध्ये विलीन होण्याची भूमिका घेईल का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि मला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस तो निर्णय आजच्या परिस्थितीत घेण्याच्या स्थितीत किंवा मनस्थितीत तरी आज दिसत नाही. आज आपण विषय घेतलेला आहे की काँग्रेस राष्ट्रवादी विलिनीकरण खरोखर शक्य आहे का, त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी चर्चा करतोय. व्यंकटेश केसरी सर आहेत आपल्यासोबत. केसरी सर, आघाडीच्या वेळेला म्हणजे निवडणुका, लोकसभा निवडणुकांच्या अगोदर, या अगोदरच्या निवडणुका झाल्या त्या वेळेला आघाडी आपल्याला पाहायला मिळाली, मात्र जागा वाटपावरून केली जाणारी घासाघीस सुद्धा आपण पाहिलेली आहे. त्यावेळेला कुठलाही पक्ष कॉम्प्रोमाइज करायला तयार नव्हता. नंतर कशा पद्धतीने जागा वाटप झालं, कशा पद्धतीने निवडणुका झाल्या ते आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. मात्र हा मुद्दा जर थोडासा बाजूला ठेवला तर जर विलिनीकरणाची वेळ आली तर हे दोन्ही पक्ष कॉम्प्रोमाइज करायला तयार होतील का? असं की विलिनीकरण करायचं असेल तर हे दोन्ही बाजूने होत असतं. एक पक्ष करतो आणि दुसरा करत नाही असं नाही. त्या दोघांचाही फायदा असतो, त्याचे काही गणितं असतात. महाराष्ट्रातून अशी बातमी प्रामुख्याने येते की हे विलिनीकरणाची वास्तविक पाहता असे हिंट्स AICC संकेत द्यायला पाहिजे होते, मिळायला पाहिजे होते, तसे ते दिलेले नाही आहेत. शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या भेटीनंतर म्हणजे साधारणतः अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत, पण तो नॅशनल मीडियाने ह्याची तशी दखल घेतलेली नाही आहे. त्यामुळं की असं काय मोठं घडलं की त्यामुळे हे दोन्ही पक्षांनी तातडीनं विलिनीकरण करणं आवश्यक आहे ह्याचं अजून स्पष्टीकरण झालेलं नाही आहे. काँग्रेस आणखीन पराभवाच्या धक्क्यातून सावरायची काँग्रेसला, त्यासमोर तिच्याकडे महाराष्ट्राचं आव्हान आहे. आणि दुसरी गोष्ट, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे ह्याच्याकडे काय कंपल्शन आहेत की काँग्रेस राष्ट्रवाद्यांनी मर्ज करावं, म्हणजे विलीन करावं. ह्या सगळ्या गोष्टी जरतरच्या आहेत. राजकारणामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य अशी काही नसती. विलिनीकरण जेव्हा व्हायचं तेव्हा ते नक्की होईल, परंतु याच्यामध्ये दोन्ही बाजूंना काय फायदा आणि काय नुकसान आहे ह्याची चर्चा केली जाते. त्यामुळं की ह्याचा आधार काय हे स्पष्ट झालेलं नाही आहे. आणि विरोधी पक्षाचं जे कारण दिलं जातं विरोधी पक्ष नेतेपद मिळेल म्हणून, ते कारण फारसं कन्व्हिन्सिंग याच्यासाठी नाही आहे. उद्या लोकसभेमध्ये राहुल गांधी उठून उभं राहिले तर ते ऑटोमॅटिक विरोधी पक्ष नेते आहेत. त्यासाठी त्यांना कॅबिनेटचं स्टेटस मिळालं पाहिजे, ऑफिस मिळालं पाहिजे, गाडी घोडा मिळाला पाहिजे, याचा काही संबंध नसतो. कारण ज्या पक्षाची संख्या विरोधी पक्षात जास्त आहे तो काँग्रेस आहे. आणि त्यामुळं काँग्रेसचे नेते, काँग्रेसचे अध्यक्ष ज्यावेळेस उठून उभं राहतात ॲटोमॅटिकली फोकस त्यांच्यावरती जातो. बाकीच्या ज्या कमिट्या असतात, उदाहरणार्थ की अपॉइंटमेंट्स कमिटी वगैरे, जिथं विरोधी लोकपाल असेल, विरोधी पक्ष नेत्यांना घेतलं जातं, तर तांत्रिकदृष्ट्या जो कोणी असेल तिथे मागच्या वेळेस खरगे होते तर ते पक्षाची लाईन मांडणार ती.
खरगे यांना स्वतःची लाईन नव्हती, त्यामुळे राहुल गांधी किंवा जो कोणी असेल अध्यक्ष त्याचा कंट्रोल नियंत्रण असणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षाचा नेता हा भाग याच्यातला बाजूला काढा. कंपल्शन्स आहेत का? बीजेपीने दोन्ही पक्षांसमोर कंपल्शन निर्माण केलेले आहेत, पण सर्व राजकीय पक्ष हे असे चॅलेंजेस फेस करत असतात. म्हणजे आव्हानाला पळून जाऊन कोणी असं काही करत नसतं. त्यामुळं ह्या विलिनीकरण होणार. आणि दुसरी गोष्ट अशी की राष्ट्रवादी काँग्रेसकडनं वारंवार सांगितलं जातं की असं काही नाही म्हणून. त्यांचं फाउंडेशन आहे, स्थापना दिवस आहे या महिन्यामध्ये, त्यात कदाचित शरद पवारांच्या अध्यक्ष भाषणात अधिक स्पष्टपणे सांगितलं जाईल की काय म्हणजे सर्व समविचारी पक्षांनी एकत्र यावं का नाही म्हणून. मला आठवतंय गुजरातच्या दंगलीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं दिल्लीत अधिवेशन झालं होतं, तेव्हा शरद पवारांनी पहिल्यांदा सांगितलं होतं की पंतप्रधान विदेशी व्यक्तीचा मुद्दा आणि पंतप्रधानाच्या विदेशी व्यक्ती पंतप्रधान व्हावे की नको हा जो मुद्दा आहे तो आता आम्ही बाजूला ठेवलेला आहे आणि मुख्य मुद्दा आहे कम्युनलिझमचा. तर त्यामुळे हे परिवर्तन होत असतं. वाट पहा आणखीन काही दिवस काय भूमिका घेतली आपल्याला वाट पाहावीच लागणार आहे, कारण खूप मोठा प्रश्न आहे जर विलिनीकरणाचा विचार करायचा म्हटला तर. आणि दोन्ही पक्ष मला नाही वाटत इतक्या घाईने हा निर्णय घेतील. मात्र जर चर्चा सुरू झालेली असेल तर मला हाच मुद्दा तानपाठक सरांकडे घेऊन जायचा आहे. तानपाठक सर, आता केसरी सरांनी त्यांच्या बोलण्यामध्ये एक पॉलिटिकल कंपल्शन जे भाजपने या सगळ्याच विरोधी पक्षांच्या समोर उभं केलेलं आहे त्याच्याबद्दल बोलले. ते जर पॉलिटिकल कंपल्शनचा विचार केला तर काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्यांच्या समोरच आव्हानं आहेत. या क्षणाला विलिनीकरणाचा जर मुद्दा आला तर जास्त गरज त्याची कोणाला आहे, काँग्रेसला की राष्ट्रवादीला? नाही, याची गरज मुळात दोघांनाही नाहीये. मला नाही वाटत की विलिनीकरण आता लगेच होईल किंवा काय अशा पद्धतीच्या हालचाली नसतील. एक मरगळ पक्षामध्ये दोन्ही पक्षामध्ये आलेली आहे. पराभवानंतरचं जे एक त्यांना एक औदासिन्य असतं ते दोन्ही पक्षांमध्ये आलेलं आहे. ते झटकण्याकरता ज्या याच्या बैठका सुरू झालेल्या आहेत आजच्या, आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आताच त्यांना तुमच्या चॅनलला दाखवत होती की नवीन चेहरे आणायचे आहेत, नवीन लोक आणून त्यांना नेतृत्व आणायचं आहे, नवीन उमेदवार दिले जातील असं काही नेत्यांनी सांगितलेलं आहे. त्याची त्यांना गरज आहेच, कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आतापर्यंत तेच नेते तेच त्यांचीच मुलं आणि हे सगळं होत असल्यामुळे नवीन नेतृत्वाला कुठे संधी मिळत नव्हती. आणि त्यामुळे जमिनीपासून या पक्षाचे पूर्णपणे पाय सुटले होते. त्यांना जमिनीवर काय चाललेलं आहे हे कळत नव्हतं असं मला वाटतं. त्यामुळे त्यांना ह्या असे निकाल लागतील याचा अंदाज आलेला नसावा. आणि दुसरी गोष्ट, आता काँग्रेसबरोबर काँग्रेसने यांच्यावर जमवून घ्यायला हवं महाराष्ट्रामध्ये तरी, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. काँग्रेस हा मोठा पक्ष राहिलेला नाही, जसं देशपांडे म्हणाले, तर काँग्रेस हा आता लहान भाऊ झालेला आहे. त्यामुळे त्या राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यात विलीन होऊन स्वतःचं अस्तित्व गमावून बसेल असं मला तरी आता काही वाटत नाही याच्यामध्ये. आजबे सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे ह्या चर्चा सुरू झाल्यानंतर म्हणजे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुद्धा नवनिर्वाचित आता जे खासदार आहेत उदयनराजे भोसले त्यांची सुद्धा प्रतिक्रिया आली की जर विलिनीकरणाचं हे करायचं असेल तर पहिला आमच्याशी चर्चा करावी लागेल. म्हणजे एक इनसिक्युरिटी जी आहे ती तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. नाही, असं होतंच. याचं कारण असं की जेव्हा पक्ष असा आहे की दोन नेते वरचे भेटले आणि त्यांनी विलिनीकरण करायचं ठरवलं, असं कधी होत नसतं. मुळामध्ये असं आहे की रँक अँड फाईलचा तुमचे कार्यकर्ते काय म्हणतात, दुसरे फळीतले लोक काय म्हणतात, रँक अँड फाईल काय म्हणतं, त्यांचे गावागावातल्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे, या पक्षातलं आणि त्या पक्षातलं दोन्ही. त्यामुळं असं आहे की हे सगळं लक्षात घ्यावं लागतं. आणि तेव्हा कुठं विलिनीकरण, बरं त्याच्यामध्ये आणखीन प्रॉब्लेम असे असतात की विलिनीकरण घ्यायचं म्हणजे कुठल्या विषयावर करायचं विलिनीकरण, काय होतं, त्याचा उद्देश काय, त्याची हिप काय आणि काय त्यातून आपण साधणार आहोत, या सगळ्या गोष्टींची चर्चा ही पक्षामध्ये करायला लागते आणि त्या पक्षामध्ये करायला लागते. त्यामुळं असं आहे की हे असं इतक्या वरवर, म्हणजे मी असं म्हणेन उद्या असं आहे की उद्या अशी सुद्धा गरज निर्माण होईल की एकेकाळी काँग्रेसमधून जे पक्ष बाहेर पडले त्या सगळ्या पक्षांना कुठेतरी एकत्र यावं असं वाटायला लागेल. परंतु ती वेळ अजून लांब आहे, तशी वेळ अजून आलेली नाही. म्हणजे इव्हन मुळामध्येच एनसीपी आणि काँग्रेसने एकत्र यावं अशी काही परिस्थिती आत्ता हे नाही आहे. पण अशा संबंधातली जी चर्चा असेल ती चर्चा ही सगळ्या नेत्यांना कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच करावी लागते असं मला वाटतं.
बिलकुल आजबे सरांनी सांगितलेला मुद्दा खूप महत्वाचा आहे. मात्र त्याचबरोबर काँग्रेसने अशा प्रकारची एक चर्चा, विलिनीकरण आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया, मात्र अशा प्रकारे एखाद्या पक्षासोबत इतकी जवळीक साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचे मित्रपक्ष कमी नाही आहेत, मात्र त्यात सुद्धा राष्ट्रवादीला त्यांनी जास्त मोठी प्रायोरिटी दिलेली दिसते. हे कशामुळे? शरद पवार यांचा चेहरा, त्यांच्यासारखं एक नेतृत्व हे याला कारणीभूत आहे का? ज्याचा कदाचित गरज, ज्याचा शोध काँग्रेसला आहे किंवा ज्यांचं मार्गदर्शन काँग्रेसला आवश्यक आहे, हा त्यातला मुद्दा असू शकतो का? एक छोट्याशा ब्रेक नंतर याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा न्यायची आहे. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय एबीपी माझा. काँग्रेस राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. ते खरोखरच नजीकच्या काळात शक्य आहे का? विलिनीकरण नसलं तरी हे पक्ष एकमेकांच्या अगदी घट्ट जवळ येणं तरी शक्य आहे का? पॉलिटिकल कंपल्शन म्हणून तरी याविषयी आपण चर्चा करतोय. अभय देशपांडेंकडे मी ब्रेक पूर्वीचाच मुद्दा घेऊन जाणार आहे. अभय देशपांडे, आता नावापुरतं जरी सोनिया गांधी यांच्या हातात पक्षाचं सुकाणू असलं तरी काँग्रेसला एका खमक्या नेतृत्वाची, एक चांगल्या पॉलिटिकल मार्गदर्शनाची गरज आहे, याबद्दल मला वाटतं कोणाचंही दुमत नसेल. तर असा एक सर्वसमावेशक चेहरा आपल्या जास्तीत जास्त जवळ करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या गोटातून होतोय, जेणेकरून काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष हे त्या चेहऱ्याचं तरी ऐकतील, त्या पॉलिटिकल जी नीड आहे त्यांची आत्ताच्या तासाची. नाही, मला एक तर सांगा वाटतं की काँग्रेस गांधी परिवाराच्या पलीकडे नेतृत्व शोधतंय असं आपल्याला वाटतंय, पण ते शोधतायत की नाही हा जरा, म्हणजे जरी राहुल गांधींनी तसा आग्रह धरला असला तर त्यांचा अंतस्थ हेतू त्याचा आहे असं वाटत नाही. दुसरी गोष्ट, मगाशी तुम्ही विचारलं की विलिनीकरणामुळे कोणाचा फायदा होईल. स्वाभाविक आहे, काँग्रेसचाच फायदा होणार, कारण हे पक्ष जे काँग्रेसमधून बाहेर पडलेले आहेत आणि काँग्रेसचीच विचारधारा घेऊन काम करतायत, ते पक्ष जर पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन झाले, पुन्हा जर काँग्रेसच्या प्रवाहात सहभागी झाले, तर स्वाभाविकपणे काँग्रेसचा प्रवाह वाढेल आणि शक्ती वाढेल अशी अपेक्षा असणं काँग्रेसकडून, आणि त्या दृष्टीतून कदाचित त्याच हेतूने ही चर्चा सुरू केली असावी याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु मुळात काँग्रेसपासून हे प्रवाह बाजूला का झाले याचा जेव्हा शोध घेतो आपण, त्यावेळेस लक्षात येतं की काँग्रेसची प्रादेशिक नेतृत्वाला कमकुवत करण्याची जी भूमिका होती त्याच्यातून काँग्रेसमधून वेगवेगळे प्रवाह बाहेर पडलेले आहेत. आता महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला तर आज राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या पेक्षा पुढे जाते, प्रबळ होते. म्हणजे संख्या थोडा वेळ बाजूला ठेवू आपण, पण आज महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या फळीचे नेतृत्वाचा जर विचार केला तर ती दुसरी फळी आज राष्ट्रवादी काँग्रेसकडे मजबूत आहे. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी करून उद्या त्यांचीही उमेदवारी ठरवण्याचे अधिकार केंद्रातल्या कमिटीला द्यायची इच्छा असेल का कोणाची, तर मला वाटतं की मुळात काँग्रेसच्या प्रादेशिक नेतृत्वाला जर सक्षम करायची भूमिका काँग्रेसकडून घेतली गेली भविष्यात, तर कदाचित भविष्यात विचार होईल, पण त्याची शक्यता ही विधानसभेपर्यंत तरी, या विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी वाटत नाही. काँग्रेसमधून बाहेर पडणाऱ्या पक्षांची भूमिका काय असते? त्यांचं पहिलं जे टार्गेट असतं ते काँग्रेसलाच रिप्लेस करणे त्या राज्यात आणि त्यांच्यापेक्षा मोठी शक्ती निर्माण करणं. म्हणजे ज्या काँग्रेस राज्यातून काँग्रेस आज जवळपास नामशेष झालेली आहे, त्या राज्याची उदाहरणं जर बघितली तर तिकडचे प्रादेशिक पक्ष आज मजबूत झालेत आणि ते काँग्रेसमध्ये जाण्याचं किंवा काँग्रेस बरोबर जायला पण तयार नाहीत. उत्तर प्रदेशमध्ये आपण बघितलं की सपा बसपा सारखे हडवैरी एकत्र आले, पण त्यांनी काँग्रेसला बरोबर घ्यायला नकार दिला. मुळात काँग्रेसचं कमकुवत होणं हीच आपली शक्ती आहे अशी भूमिका घेऊन ज्यावेळेस प्रादेशिक पक्ष राजकारण करत असतात किंवा त्यांचं राजकारण बेतत असतात, अशा वेळी कुठलीही तातडीची गरज नसताना विलिनीकरणाचा प्रस्ताव कदाचित, म्हणजे भविष्यात मगाशी जे केसरी म्हणाले की राजकारणात काहीच अशक्य नाही, परंतु ह्याची शक्यता आज दिसत नाही. कदाचित विधानसभा निवडणुकीनंतर जर अशीच परिस्थिती राहिली, राजकीय परिस्थितीत की भाजपाला तोंड देण्यासाठी एकत्र यावं अशी भूमिका राहिली, तर एकत्र यावं, एकसंघ व्हावं, मला वाटतं याच्याबद्दल विचार होऊ लागेल, पण आज तरी ती स्थिती दिसत नाहीये. मात्र दानपाठक सर, एक महत्वाचा मुद्दा आम्ही आता ब्रेकमध्ये मी आणि वृषाली बोलत होतो त्यावेळेला एक जो समोर आला की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे राज्यात असे काही पॉकेट्स आहेत जिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यामधून विस्तव सुद्धा जात नाही आणि काँग्रेसमध्येच गटतट आहे. बिलकुल. आणि अशा परिस्थितीमध्ये मग केंद्रीय नेतृत्व हे असं घट्ट एकत्र येणं, हे राज्यामध्ये त्याचे काय परिणाम दिसू शकतात? मुळामध्ये केंद्रीय नेतृत्व दोन्ही पक्षांचं जर म्हणत असाल तर ते दोन्ही पक्षांचं एकत्र येणं अभय देशपांडे म्हणतात तसं अशक्य आहे आता तरी. आणि गटतट तर ते आहेतच, गटतट कुठे नाही आहेत, प्रत्येक पक्षामध्ये आहेत, राष्ट्रवादीमध्ये आहेत, काँग्रेसमध्ये आहेत. एकमेकांच्या हाताला घालून वरतून दिसायचं, फोटो काढून घ्यायचे, पायात पाय घालायचे खाली,
हे तर राजकारण या राजकारणानेच घात केलेला आहे दोन्ही पक्षांचा. आणि त्यामुळे आता जे दिवस आलेले काँग्रेसला त्याच्यामुळे झालेले आहेत. त्यामुळे नांदेड म्हणा किंवा अन्य ठिकाणी म्हणा, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तिथल्या उमेदवाराला पाडण्याचा प्रयत्न बाजूचा उमेदवार करत असतो, अन्य इच्छुक करत असतात. आणि राज्य पातळीवर सुद्धा हेच चालू आहे दोन्ही पक्षांमध्ये, काँग्रेसमध्ये असेल आणि राष्ट्रवादीमध्ये असेल. राष्ट्रवादीत त्या मानाने कमी आहे, काँग्रेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हे झालेलं आहे. आणि याचं कारण असं आहे की यांना पक्षाची पडलेलं नाही, आपल्या स्वतःचं जिल्ह्या पलीकडे पाहायचं नाही, तालुका पलीकडे पाहायचं नाही. आणि राज्याचं तर लांबच ठेवा तुम्ही, खासदार जिल्ह्याच्या पलीकडे बघत नाही आणि आमदार तालुक्याच्या पलीकडे बघत नाही, अशी यांची परिस्थिती असल्यामुळे यांना कुठल्याही प्रकारचं राजकारण हे राज्यव्यापी करावं असं वाटत नाही. फक्त आपल्या एकमेकांमध्ये आपण लढत राहावं हे त्यांचं चाललेलं आहे. म्हणून काँग्रेसची अशी अवस्था. मला वाइंड अप कमेंट घ्यायचे केसरी सरांकडून. केसरी सर, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन पक्षांचं विलिनीकरण होईल का? तर इमिजिएटली या प्रश्नाचं उत्तर देणं अशक्य आहे. मात्र ही आघाडी जी आहे त्यांची पुढच्या विधानसभा निवडणुका पाहता आघाडी रिडिफाईन करायचे हे जे प्रयत्न आहेत ते कितपत यशस्वी होतील? राज्य आणि केंद्रातले मानापमान प्रकार हे आपल्याला त्याचा नजीकच्या काळातला इतिहास माहितीये ते पाहता. असं आहे की या लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र आणलेलं आहे. येणारी विधानसभेची निवडणूक ही त्यांची अस्तित्वाची लढाई आहे. गट तट हेवे दावे हे सर्व गोष्टी म्हणजे त्या क्षुल्लक आहेत. जर त्यांचं अस्तित्वच नसेल तर या गोष्टीला काही अर्थ राहणार नाही. 1984 साली अशीच परिस्थिती होती, ज्यावेळेस इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर ज्या महाराष्ट्रात म्हणजे विधानसभेच्या निवडणुका झाल्या, विरोधी पक्ष असे घाबरलेले होते. त्यावेळी शरद पवारांनी सर्वांना एकत्र आणलं होतं. असे क्रायसिस राजकारणात यापूर्वी आलेत आणि यापुढे येतील. त्यामुळे ह्याच्यानी असे अप्स अँड डाऊन्स होत असतात. त्यामुळं की ही दोन्ही पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी समविचारी पक्ष ही निवडणूक जिद्दीने लढतील, कारण ते नाही लढले तर ते संपून जाणार आहे. ते त्यामुळं की अस्तित्व म्हणजे मर्जर होईल नाही, विलिनीकरण होईल नाही होईल, केव्हा होईल हा पुढचा भाग आहे. परंतु ही निवडणूक चुरशीची होणार आहे महाराष्ट्रामध्ये. आणि याच्यामध्ये की म्हणजे आता ऑटोमॅटिकली पार्लमेंटमध्ये कोण नेता राहील कोण राहणार नाही वगैरे या गोष्टी वेगळ्या. कालचीच गोष्ट सांगतो, कर्नाटकामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या त्या काँग्रेस आणि जनता दल यांना चांगलं यश मिळालेलं आहे असे रिपोर्ट्स आलेले आहेत. त्यामुळं कुठलंही यश आणि कुठलंही अपयश हे कायम राहत नसतं. तुम्ही त्या यश आणि अपयशातून कसे शिकता आणि कसे सावरता यावरती अवलंबून आहे. मला वाटतं की विलिनीकरणापेक्षाही आता यांच्यामध्ये अस्तित्वाची लढाई आहे. काँग्रेस राष्ट्रवादींना हे द्यावीच लागेल, चांगली लढत द्यावी लागेल. आणि समोर भाजप आहे. कालच त्यांनी शिवसेनेला एक मंत्रिपद दिलेलं आहे आणि ते सुद्धा अवजड उद्योग खात्याचं दिलेलं आहे. कुठे ना कुठे खंत आहे, बोलून दाखवता येत नाही. पर नितीश कुमार तसे बाजूला पडलेले आहेत. त्यामुळं भाजप आणखीन एक क्लाउड 9मध्ये आहे, 300च्या वरच्या जागा आहेत. तर ह्यामुळे या गोष्टी कुठे ना आज ना उद्या हे बाहेर पडतील आणि त्याच्यानंतर नवीन व्यूहरचना होऊ शकेल, नवीन स्ट्रॅटेजी आखली जाईल. बरोबर. पण राजकारणामध्ये कधी काय होईल हे काही सांगता येत नाही असं म्हणतात. आणि या ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे विलिनीकरणाची आज जरी आपण चर्चा करत असलो तरी उद्या काय होईल आणि कुठल्या पक्षाचा नेमका काय निर्णय असेल ते सांगणं आताच अवघड आहे. बिलकुल. आणि या ज्या निवडणुका असतात ते अस्तित्व ताकद हे सगळं जोखण्यासाठीच असतात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने किंवा त्यात जो धक्का बसलेला आहे त्या निमित्ताने काँग्रेस आणि राष्ट्रवादी जर एकत्र येत असतील आणि अशा प्रकारच्या चर्चा करत असतील तर आगामी निवडणुकीमध्ये खरंच त्यांचं बळ वाढतंय का, वाढतंय तर ते किती वाढतंय हे पाहावं लागेल. आपल्याला काही महिन्यात ते स्पष्ट होईलच. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथंच थांबतो. पाहता एबीपी माझा.